Halo, halo. Halo, cek. Cek. Halo. Ram Krishna Hare Ram Krishna अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पंढरी राया काय करू यासी, काय करू यासी, काय करूया
पंढरीराया काय करूया सांग पंढरीराया काय करूया सांग पंढरीराया काय करूया सांग पंढरीराया काय करूया काय करूया सांगा पंढरीराया काय करूयासी का रूप ध्यानासी नये तुझे कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन हे गुंतले विषय सुखे सांगा पंढरीराया काय करूयासी का रूप ध्यानासी नये तुझे हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती हरिदास गरजती हरिनामाच्या कीर्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे सांगा पंढरीराया काय करू यासी का रूप ध्यानासी नये तुझे विठ्ठल शौर्यं पांडुरंग मुरारी कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी विठ्ठलं चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसंडरीराया काय श्री संत नामदेवराय यांचा 4 चरणाचा भजनी मंडळामध्ये बहुतेक करून सगळ्यांच्या आवडीचा अतिशय सोपा सुंदर गोड असा अभंग आजच्या प्राप्तस्थळी चिंतन सेवेकरिता निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगातून श्री संत नामदेव महाराज पारमार्थिक जीवन जगत असताना आध्यात्मिक क्षेत्रामध्ये साधना करत असताना त्या साधनेमध्ये पारमार्थिक आलेला प्रतिबंध पारमार्थिक आलेली अडचण भगवान पंढरीश परमात्म्याकडे प्रकट करतायत सांगतायत आणि ती आलेली अडचण दूर करण्याकरता उपाय सुद्धा तुम्हीच सांगा म्हणून भगवंताकडे याचना करतायत। ती याचना करत असताना जरा मागणीपर अशा भूमिकेकडे झुकणारा अभंग जरी असला तरी मागणीचा विषय हा मात्र भगवंत आणि म्हणून आज आपल्या गावामध्ये खेरणे गावामध्ये आपल्या सर्वांची स्थिती अन्नदान आदी पण वातावरण पाहिल्यानंतर वाटत नाही आज पहिल्या दिवसाचं कीर्तन असेल कारण पहिल्या दिवशी एकतर वेळेवर समाज जमत नाही जमलाच तर सिस्टीम लागत नाही लागली सिस्टीम तर पकवाज लागत नाही सगळी अडचण असते पण इथं पहिल्याच दिवसापासून अगदी आमचे परमार्थ प्रेमी हृदयस्थ मदंगाचे परिसरातले महामेरू असणारे
आपले मधू दादा आणि त्यांचे सूरज महाराज तुमचे शिष्यच आहेत, गुरु शिष्य. मी कशावरून ओळखलं हे? फक्त तुमच्या बोलावरून. वास्तविक तबला आणि पखवाज ह्या दोन्हीचं तसं एक ऐक्य होणं कठीण आहे. संगीत क्षेत्रात तुम्ही तज्ज्ञ आहात, घरामध्ये मोठा संगीत महोत्सव होतो, पट्टीचे गायक आपण आमंत्रित करता, त्यामुळे चांगलं ज्ञान आहे. पखवाज एखाद्या वेळेला तोही कठीणच आहे. आता पखवाज एकत्र येणं कुठलं आले महाराज? यांनी चक्रधाराला ते लग्गी लावतात, नाही बसत. पण आज अगदी सख्खे भाऊ नाही, सावत्र भाऊ म्हणायला हरकत नाही. पखवाज आणि तबला सावत्र भाऊ. पण विचार एक असेल तर ते सुद्धा एका तालात, एका शब्दामध्ये, एका लय सुंदर चाल या ठिकाणी वाजवली. कोणत्याही प्रकारचा ऐकणाऱ्याला विक्षेप नाही ना गाणाऱ्याला विक्षेप नाही. उलट नवनवीन जागा ज्यांच्या हातातून बाहेर निघाव्यात असे दोन्हीही वादक, त्यांना साथ करणारे आमचे वैभव भाऊ. खरं तर वैभवच आहे म्हणा, हे जमतच नाही हो असं आम्हाला. काय म्हणून भाऊ जमत नाही असं, जे काय ना घ्यावं लागतं यांच्याकडून. त्यांना साथ करणारे आणि सुंदर असे गायक, सुंदर असे टाळक, हे पहिल्या दिवसाचं वैभव आपलं सांगतोय. माझ्याकडे वेळ कमी आहे, अभंग सगळ्याच्या परिचित आहे. ऐकणाऱ्या बऱ्याच जणाला वाटेल हे 8ला व्याख्यान सुरू झालंय, दादा सुटेल कधी? काळजी करू नका, जिल्हा उत्साहानं पारायणामध्ये आहेत. वारीला जाणारी मंडळी आहे. चोपदाराने ज्ञानोबाराच्या सोहळ्यामध्ये चोप वर केला रे केला, सगळा समाज स्तब्ध होतो महाराज. मुंगी अगदी टाचणी पडावी तिचा आवाज यावा एवढी स्तब्धता पाहायला सापडते. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात मोठा अंकुश चोपदारांचा असतो. आणि असे चोपदार एक नाही, 4 कोपऱ्याला 4. पुन्हा ड्रेस घालू नयेत. आज मोठे फॅन लावलेत तरी आम्हाला घाम आहे. तुमचं काय होत असेल काय माहिती. सुंदर अगदी कानामध्ये शोभा, अगदी टोप तसाच रागिने. मला आनंद वाटला. त्यामुळे थोडस ह्या सगळ्या आनंदामुळे कदाचित वेळ वाढू शकतो. आपला आधीच तयारी करून घेतलेली बरी, मानसिकता करून घेतलेली बरी. सांगण्याचा मुद्दा आहे, सगळे आपले ग्रामस्थ मंडळी, सगळे वारकरी मंडळी, गावातले, परिसरातले, पंचक्रोशीतले सगळ्या मंडळींच्या पवित्र उपस्थितीमध्ये हा उत्सव प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होतोय. आज ज्यांचं सौजन्य, ज्यांच्याकडून आमंत्रण आलंय ते आपल्या गावातील वारकरी संप्रदायातील असणारे हरिभक्तीपरायण कोंडीराम भाऊ. त्यांचे खरं तर जावयाचा सासरवाडीत मान थाट जरा जास्तच आहे काही की जावयाचा नव्हतं, पण काय करता असा आग्रह धरला की नाही यावंच लागतंय. आणि पनवेलचा हा संपूर्ण परिसर म्हणजे आता बरीचशी माझे तोंड ओळख असणारी आणि बरीचशी कीर्तनं 2007 पासून या परिसरामध्ये कीर्तनं ज्यांनी निष्ठेनं श्रद्धेनं ऐकलेली आहेत अशी बरीचशी मंडळी इथं समोर आहेत. मला वाटतं आत्माराम भाऊ इथं एकदा खेरण्यामध्ये येऊन गेलोय 2008 साली. कुठं कुणाच्याकडे आलोय माहित नाही, पण गावात शिरल्यावर लक्षात आलं आत्माराम भाऊ एकदा येऊन गेलोय. असा एक मोठा परमार्थाचा आनंद उत्सव आपण आपल्या श्रीगुरूंच्या कृपेनं या ठिकाणी संपन्न होतो आहे. आज त्या उत्सवातील पहिल्या दिवसाची संकीर्तन सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी अर्पण करत असताना, आपल्या आराध्य देवतेच्या चरणी समर्पित करत असताना संत शिरोमणी नामदेवराय यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर निवडलेला आहे. नामदेव महाराज पारमार्थिक साधनेतली अडचण, प्रतिबंध भगवान पंढरीश परमात्म्याकडे करतायत. कोणता प्रतिबंध आहे? अमृतासारखं गोड असणारं देवाचं नाव, पण माझं मन घेत नाही. मग देवा सांगा पंढरीराया काय करू यासी. सांगा देवा काय करू, माझ्या मनानं तुमचं अमृतासारखं गोड नाव घेण्याकरता काय करू. आपल्या जिभेला देवाचं नाव येणं हे येतं, हे वाटतंय तितकं सोपं नाहीये. काहीतरी पूर्वजन्माचं पुण्याई उदयाला येते म्हणून देवाचं नाव मुखाला आहे. येत नाही महाराज. अनुभव घेऊन पहा, अनुभव घ्या. रस्त्याने चाललोय, ठेच लागलीये, लागल्याबरोबर देवाचं नाव माळकऱ्याच्या सुद्धा तोंडाला येत नाही. माळकऱ्याच्या उगा आपापलं परीक्षण आपण करायचं, दुसऱ्याला सांगायचं नाही. हेच लागल्याबरोबर देवाचं नाव आई ग म्हणेल, एखादं दुसरं काहीतरी नाव, पण देवाचं नाव मुखाला नाही येणार. पुन्हा तो जर दगड यदा कदाचित कुणाच्याकडून पडला गेला असेल तर मग तर त्याचा कळसच आहे.
त्यांच्याविषयी लाखोलीच वाहणार तिथं. आता काय वाहणार ते इथं सांगत नाही. हा? रस्त्याने चाललोय, गाडी चालवतोय, मागून हॉर्न दिलाय पण समोरचा साईड देत नाही, त्यावेळेला काय विष्णू सहस्त्रनाम निघतं काय? नाही निघत, नाही निघत. मुखातून सहजासहजी देवाचं नाव येणं हे तितकं वाटतंय तितकं सोपं नाहीये. आणि म्हणून जाऊ द्या लांबचं कशाला, अगदी कीर्तनातलं सुद्धा भजन करा असं म्हटल्यावरच आवाज वाढतो. विठ्ठला 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 विठ्ठला. एवढं सांगून सुद्धा बऱ्याच जणांनी अजूनही तोंड उघडलं नाही उघडलं. तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर कॅमेरावाल्याचं शूटिंग उद्या जाऊन पहा घरी. लाईव्ह चालू आहे ना, मग हरिपाठ आम्ही लाईव्ह पाहिला त्यामुळे लाईव्ह चालू असेल. नाही येत महाराज, देवाचं नाव सहजासहजी मुखाला येत नाही. ते मुखाला यावं याच्याकरता नामदेवरायांनी भगवंताकडे याचना केलेली. देवा अमृतासारखं तुझं गोड नाव आहे, पण माझे केशवा काबा नघे. आता थोडी चिंतनीय मंडळी आहे. चिंतनीय म्हणण्यापेक्षा माझ्या समोर, माझ्या डोळ्यासमोर किमान 7 दिवसाचे 7 कीर्तनकार इथं उपस्थित आहेत. किमान 7 दिवसाचे 7 कीर्तनकार आहेत. त्यामुळे आपण थोडं चिंतन जरा शास्त्रीय दृष्ट्या आणि संप्रदायाच्या प्रमाणाला, संतांच्या प्रमाणाला धरूनच करूया. बघा, नामदेवरायांची ही जी तक्रार आहे वास्तविक अभंग नामदेवरायांचा आहे, पण या अभंगातली भूमिका नामदेवरायांची वाटत नाही. भूमिका नाही नामदेवरायांची. का? नामदेवरायांना नामदेव हे नाव कुणी एखादे येऊन मावशीनं नाही ठेवलेलं. तुमच्याकडे नाव कोण ठेवतं? मुलाला नाव, लहान बाळाला आत्या ठेवते. काही ठिकाणी मावशी आहे, काही ठिकाणी आत्या आहे. कोणी का असे ना, जे येतात नाव ठेवतात. ते नाव त्यांना जे आवडतं ते ठेवतात. त्यांना जे बरं वाटतं, आवडतं ते ठेवतात. जुन्या काळातल्या, आता त्या नावातही मला गुंतायचंच नाहीये जास्त. नामदेवरायांना नामदेव हे जे नामदेवरायाचं नामकरण झालंय ना, हे नामकरण कुणी आयऱ्या गैऱ्यानं केलं नाही. ऐका, स्वतः भगवान पंढरीश परमात्म्याने त्यांना नामदेव हे नाव ठेवलं. नामदेवरायाचं चरित्र आपण वाचा तर काय आमच्या कडूभाऊच्या घरामध्ये नामदेवरायांच्या वरती नितांत श्रद्धा असणारी मंडळी आहेत ही सगळी. नामदेवरायांच्या बारशाला रुक्मिणी आईसाहेबांनी पांडुरंग परमात्मा गेले. पंढरपुरातला संबंध आहे, गेले. आता ज्याच्या बारशाला जायचंय तिथं गेल्यानंतर त्या लहान बाळानं आपल्याकडे यावं, किंबहुना आपण त्याला आपल्याकडे घ्यावं, ही प्रत्येकाची भूमिका असते. प्रत्येकाला वाटतं महाराज, प्रत्येकाला वाटतं. पांडुरंग परमात्माही जवळ गेले, बघितलं पाळण्यात, तर ते पाळण्यातले ते छोटंसं बाळ काहीतरी ओठ हलवत होतो. ओठ हलवतंय, ते काय करतंय म्हणून, काय बोलतंय हे ऐकण्याकरता परमात्म्यानं आपला कान त्या बाळाच्या ओठाजवळ लावला. तर तिथं नामधून चालू होती, नामचिंतन चालू होतं. भगवंताने त्याच वेळेला ठरवलं, अरे ज्यांचा नाम हाच देव आहे त्यांचं नाव नामदेव आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्यांच्या जिभेवर जन्मतः भगवंताचं चिंतन सुरू आहे म्हणून त्यांचं नाव नामदेव ठेवलंय. माफी मागून बोलतो, आपल्याकडे 12व्या दिवशी महिन्याभरात कधी नाव ठेवत असतील, काहीतरी म्हणत जातो बबड्या छबड्या, काहीतरी म्हणत जा. उद्या त्याचं कर्तृत्व बघून नाव ठेवत जा. त्या मुलाचं कर्तृत्व बघावं 5-10 वर्षानं आणि मग नाव ठेवावं. त्याच्या कर्तृत्वानुसार आपण नाव ठेवावं. त्याने करतो त्या नावाप्रमाणे वागू नये. ऐका, ज्याने नाव ठेवलंय लोक नाव ठेवतात, लोक नाव ठेवतात. एवढं चांगलं नाव ठेवलंय आई बापाने, बघा ना कर्तृत्व, बघा ना कर्तृत्व. कधी कधी काही जणांची नावं वाचली की खरंच खेद वाटतो, वाईट वाटतं. नावाप्रमाणे जीवन नाही, आनंद नाही वाटत. नामदेवरायांचं नाव भगवान पंढरीश परमात्म्याने ठेवावं. का? जन्मतः ज्यांच्या मुखावरती भगवंताचं नामचिंतन आहे. मग जे नामदेवराय जन्मतः भगवंताचं नामचिंतन करतात ते मन माझे केशवा काबा नघे ही भूमिका मांडतील कसे? म्हणून अभंग जरी त्यांचा असला तरी अभंगातली भूमिका तुमची आणि माझी आहे. वकीलपत्र आहे. संत महात्म्यांचे ज्या ज्या वेळेला आपण अभंग चिंतनाला घेऊ
त्या वेळेला संतांनी ज्या ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्या भूमिका त्यांच्या नाही, त्या तुमच्या माझ्या भूमिका आहेत. भगवंताकडे जावं, शरणांगती स्वीकारावी, देवाला शरण जावं आणि गेल्यानंतर देवाजवळ काय मागावं, कसं मागावं हे जीवाला कळावं म्हणून संत भूमिका घेतात. कधी मुका होतात, कधी बहिरा होतात, कधी आंधळा होतात, कधी स्वतःला अपराधी म्हणवतात. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंद बुद्धी. महाराज प्रमाण वाचायला लागलं नाही, शब्द जड वाटतो. तुकोबारायांनी स्वतःला मी तव म्हणावं. श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी यांचे राजे, पण ते ज्ञानोबाराय स्वतः श्री गुरु समोर असताना भूमिका मांडतायत. एरवी तरी मी मूर्खू. ज्ञानोबाराय भूमिका मांडतायत. काय अरे ज्यांच्या नामचिंतन केल्यानंतर, ज्यांचं नाव घेतल्यानंतर जडबुद्धीचा जीव सुद्धा ज्ञान स्वरूपाला प्राप्त होतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. ज्ञानदेव स्वतः ज्ञान देतात, त्याला ज्ञानी बनवतात. एवढं सामर्थ्य. आणि ते म्हणतात एरवी तरी मी. समन्वय लावता कसा? जरी त्यांच्या मुखातली भाषा असली तरी भूमिका त्यांची नाही. विठ्ठला विठ्ठला वेदांत शास्त्राने एक याला व्याप्ती सांगितली आहे. आपल्याकडे वेदांतामध्ये यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्यही असं अनुमान प्रमाण सिद्ध करत असताना व्याप्ती सांगितली जाते. एखाद्या वेळेला लांब कुठंतरी असा धूर दिसला की माणसं काय म्हणतात, तिथं अग्नी आहे. अग्नी आहे म्हणून त्या ठिकाणी धूर दिसतोय. आपण अग्नी पाहिला नाही, पण धूर दिसला की तिथं अग्नी आहे. आणि जिथं अग्नी आहे तिथं भले तो दिसणार नाही, आपल्या जवळ अग्नी आहे, धूर दिसत नाही. धूर नाही का? आता नवीन आलेले सगळे प्रगती आपली गॅसवर स्वयंपाक चालू आहे, गॅसचा धूर नाही दिसत, भांडी काळी होत नाही म्हणून काय त्याला धूर नाही का? आहे, तो आपल्या डोळ्याने दिसत नाही. अग्नी आहे म्हटलं की तिथं धूर मानलाच पाहिजे, मानावाच लागतो. धूर आहे म्हटलं की तिथं अग्नी मानावाच लागतो. याला अनुमान प्रमाण म्हटलं जातं. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्यही. ही भूमिका आहे, ही भूमिका आहे. आणि म्हणून काय झालं, एक आता आता काय प्रत्येक घरात गेलं की त्या घरामध्ये टेबलवरती वगैरे गोळ्या दिसतात आपल्याला. काही गोळ्या, औषधाच्या बाटल्या आहेत. जसा कोरोना गेला तसं हे मागं लागलं महाराज. जी स्वतःला तंदुरुस्त मजबूत भक्कम म्हणवत होती का, ती सुद्धा आहारी गेली. ती सुद्धा जरा वातावरणात बदल होऊ द्या, लगेच सर्दी पडसं चालू झाले. लगेच पाय दुखायला लागले, कोणाचे हात दुखायला लागले, कोणाचे गोळे काही दुखायला लागले. गोळ्या प्रत्येकाच्या घरात आहेत. मग एखाद्या घरी आपण गेलो, त्या गोळ्या बघितल्या की लगेच माणूस एक अनुमान करतो, काय ज्या अर्थी या गोळ्या इथं आहेत त्या अर्थी या गोळ्याचा रोगी सुद्धा या घरात आहे. लगेच अनुमान होतं आपल्याला. आपण रोगी विचारला नाही, बघितला नाही, पण गोळ्या दिसल्या ना मग याचा रोगी इथं आहेच आहे, अनुमान झालं. गंमत अशी आहे, उपवर झालेली एकुलती एक मुलगी, तिला वर पाहायचं आहे, शोधाशोध झाली, पाहुण्यांनी स्थळ काढलं. एक आत्ताच नवीन MBBS MD काही पदवी घेतलेले डॉक्टर आपल्याच समाजातले, आपल्या जवळचे आहेत, नातेवाईक आहेत, काय हरकत नाही बघायला स्थळ. बरं वाटलं जरा, चला बघायला जाऊ म्हणून ती व्यक्ती जिच्या डोक्यामध्ये अनुमान फिट बसलाय, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्यही, यत्र यत्र औषधी तत्र तत्र रोगी, असं अनुमान ज्याचं फिट बसलेला आहे, तो आपल्या मुलीला वर पाहण्याकरता 4-2 मंडळी सोबत त्या डॉक्टरांकडे. आता कसं आहे, डॉक्टरांकडे गेल्यानंतर सध्याचं पूर्वीचं वेगळं होतं, आता वेगळं आहे. आता डॉक्टर हॉस्पिटल त्यांचंच, डॉक्टर तेच, मेडिकल त्यांचंच, लॅब त्यांचंच, बाहेर नाही जाऊ द्यायचं. बाहेर नाही, सगळ्या सुविधा तिथंच. मला हे सांगायचं होतं, बाकी नाही, सगळ्या सुविधा जागेवर, सगळं असल्यामुळे तिथं आता थोडंसं औषधी वगैरे बघितल्या. डॉक्टर कुठंतरी पेशंट पाहायला गेलेले, आत गेलेले आहेत, बसलेले आहेत. बसल्याबरोबर त्या मुलीच्या वडिलांनी समोर बघितलं सगळ्या औषधी. कंपाऊंडरला विचारलं कोणाचं आहे, ते म्हणले काही नाही, अमुक अमुक यांचा. म्हणजे तुम्ही ज्यांना पाहण्याकरता आलात त्यांचा.
मग हे औषध हो त्यांचीच मेडिकल त्यांचंच डोक्यात आलं याच्या ज्या अर्थी एवढे गोळ्या एवढे औषध येत आहेत त्या अर्थी या औषधाचे सगळे रोग यांलायत आणि मग आपली मुलगी आणि एवढे रोग असलेला द्यायची का नाही 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 उठलं महाराज ताळकन चला म्हणे नाही द्यायची मुलगी आपल्याला यांना बाकीचे म्हणल्यावर डॉक्टर आहेत ते भेटा तरी एकदा अहो सध्या डॉक्टर वकील महाराज काहीच कमी नाही भेटा तरी एकदा ते म्हटले नाही नाही तसं नाही मला द्यायचीच नाही मुलगी आपण का द्यायची नाही त्यांनी उत्तर दिलं एवढे जर औषध यांची जवळ आहेत तर एवढे रोग त्यांना आहेत आपली मुलगी त्यांना द्यायची नाही माझा दृष्टांत संपला आहे का ज्या डॉक्टरांकडे असणाऱ्या औषधी आहेत ज्या गोळ्या आहेत त्या त्यांच्या करतायत का ते त्यांच्या करतायत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत तुका म्हणे रोग वैद्याची ये अंगी तुका म्हणे रोग वैद्याची तुका म्हणे रोग वैद्याची ये अंगी तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही तरी जगी उपकार नाही तरी जगी उपकार तुका म्हणे रोग वैद्याची अंगी तुका म्हणे रोग वैद्याची अंगी नाही तरी जगी उपकार टाळू नये नाव पावले निपार टाळू नये नाव पावले निपार टाळू नये नाव का म्हणे रोग वैद्याची अंगी पुढचं घ्यावं लागतं नाही का म्हणे रोग वैद्याची अंगी नाही जगी उपकार करी जगावर उपकार करण्याकरता तो वैद्य ज्या पद्धतीनं आपल्याकडे औषध गोळ्या सांभाळतो बाळगतो तद्वत त्याप्रमाणे त्याच्या गरजेच्या नाही पण जगावर उपकार करण्याकरता तसं जगावर उपकार करण्याकरता जगाला सन्मार्गाचा उपदेश करण्याकरता संत महात्मे भूमिका त्यांची नाही पण त्यांच्याकडे घेतात म्हणून मी तवा नाता अपराधी देवाकडे गेल्यानंतर स्वतःचं ज्ञान पाजळून येतो ज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा आहे मला असं असं काय गरज आहे नुसतं ज्ञानच नाही बाकीचे सगळे आपल्या शक्ती असतील ताकद असेल ऐश्वर्य असेल सगळं देवाजवळ चालत नाही महाराज मग देवाजवळ जात असताना त्याच्याकडे मागत असताना काय मागावं कसं मागावं ही भूमिका संत महात्म्याने स्वतःकडे घेतली आणि जीवाचं वकीलपत्र घेऊन संत महात्मे अर्थात आजच्या अभंगातून नामदेवराय परमार्थातली एक अडचण भगवत कृपेच्या द्वारा दूर व्हावी म्हणून भगवंताकडे याचना करतात पहिल्या चरणात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा हो हो अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अमृताहुनी
काय करायचं. सुपरवर खेळू आता सगळेजण, लवकर लवकर धावा निघतील. अमृता होणे गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा न घे. नामदेवराय परमार्थातली एक अडचण भगवंतासमोर मांडतायत. ऐका, पारमार्थिक जीवनामध्ये जीवन जगत असताना पहिल्यांदा आपल्याला आपली अडचण कळावी, आपली योग्यता कळावी, आपली तक्रारी कळाव्यात. आपले दोष इतरांना कळण्यापेक्षा ते पहिले आपल्याला कळावेत. परमार्थाची पहिली सुरुवात आहे, पहिली पायरी आहे. आपण आपल्याला जेवढं ओळखतो ना तेवढं दुसरं कधीच कोणाला कोणी ओळखत नाही, कोणीच ओळखत नाही. तरी माणसं दुसऱ्याला विचारतात मला ओळखलं का. अरे तुला तूच सांगू शकतो. तुझा परिचय, तुझे गुण, तुझे अवगुण जगाला नाही, स्वतःचं मन स्वतःला खरं साक्षी असतं. आणि म्हणून परमार्थिक जीवन जगत असताना आपल्या परमार्थातली अडचण आपल्याला कळावी, आपले दोष आपल्याला कळावेत महाराज, कळावेत. पण दुर्दैव आहे, आपले दोष आपल्याला कळतच नाही, आपल्या अडचणी आपल्याला कळतच नाही, आपल्यावर नेमकं कशाचं बंधन आहे कळतच नाही. कळालं तर बंधनातून सुटण्याचा प्रयत्न होईल. बंधन कळालं तर त्या बंधनातून सुटण्याचा प्रयत्न करेल मनुष्य. ओझ आपल्या डोक्यावरती आहे, ते ओझ कळालं पाहिजे ना, मग ते ओझ टाकून देण्याचा प्रयत्न मनुष्य करेल. प्रामाणिकपणानं जर स्वतःवर स्वतःचा कृपा करायची असेल, त्याला दया येत असेल स्वतःची, तर तो नक्की ते ओझ टाकण्याचा. पण ओझ वाटतच नाही. उलट स्वतःचं ओझ सोडा, दुसऱ्याचं ओझ डोक्यावर घेऊन चालण्याची तयारी आहे. पारमार्थिक जीवनामध्ये जगत असताना पहिल्यांदा स्वतःचं ओझ कळावं आणि ते टाकण्याचा प्रयत्न व्हावा. नाही वाटत पाटील, नाही वाटत. काय जुन्या काळामध्ये घराघरामध्ये ज्या वेळेला ही नळाची व्यवस्था नव्हती, त्यावेळेला घराघरामध्ये पाणी वाहण्याकरता म्हणून तो कोळी मनुष्य आणि त्याचा तो रेडा असायचा. रेडा पाणी वाहण्याचं काम करायचं, त्याच्यावर त्याला ते पखाल असायची पहा, दोन्ही बाजूला पाणी टाकायचं आणि ते दिवसभर पाणी गावातल्या घराघरामध्ये दिलं जायचं. गंमत अशी झाली, एक दिवस एक बैल, कोणता गाड्याचा नाही, शर्यतीचा नाही, देवाच्या नावानं सोडलेला आहे ना. तुमच्याकडे इकडे प्रथा, देवाच्या नावानं काही काही जनावर सोडतात पहा. जुने शेतकरी होते, जनावर आपल्या घरात काही दावणीला मरत असेल तर मग एखादं जनावर देवाला सोडायचं. असा एक देवाला सोडलेला बैल, त्याला आमच्या पंढरपूर सांगोला भागामध्ये वळू म्हणतात. वळू, देवाला सोडलेला वळू म्हणतात त्याला. असा एक देवाला सोड. आता देवाचं म्हटल्यावर महाराज मग काय, त्याची काही मेजाज कमी नाही. तो वळू त्याला वाटेल त्या रानात जायचं महाराज, पिकात जायचा, वाटेल तसं खायचा, नासधूस का. बरं कुणी हाणायचं नाही त्याला, दावच नाही, येसन नाही त्याला, दावं नाही, काही नाही त्याला. मस्त राहायचा, मस्त खायचा, झोपायचा, पाणी प्यायचा, काही टेन्शन नाही. कुठं म्हणजे आपलं कीर्तन सप्ताह काय नाही. त्याला वाटेल तिथं शिरायचं महाराज, वाटेल त्याच्या पिकात जायचं. बरं हाणायचं नाही कुणी, देवाचं कुणी बोलायचं नाही, देवाचं. असा मस्तावलेला, तुमच्या लक्षात आलं असेल चित्र आता, असा मस्तावलेला मस्त वळू. एक दिवस तो वळू असा गावातनं वेशीतनं आत येऊ लागला आणि नेमकं हे कोळ्याचं पाणी वाहणारं ते रेडा. आता रेडा दिवसभर पाणी व्हायचं, दिवसभर काम करायचं, असं वाळून गेलं होतं. वाळून गेलेलं ते रेडा असा बाहेर चाललेला आणि नेमकं दोघाची क्रॉसिंग झाली. क्रॉसिंग, तो वळू हा रेडा, त्या वळून रेड्याकडे बघितलं. रेडा एवढा वाळून का गेला. तो म्हणला वाळू काम करतो, तुझ्यासारखा नाही. तो त्याला तुझ्यासारखा नाही, फिरून खाणारा, काम करतो. अरे करतो काम बरोबर आहे, पण तुला काय मिळतं, टाकते ओझ, चल माझ्यासोबत. असाच माझ्यासारखा मजबूत होशील, चल माझ्यासोबत, टाकते ओझ. तो रेडा काय म्हणतो माहितीये का, टाकला असतं ओझ पण गार लागतंय. दृष्टांत संपला माझा. त्यानं ओझ्याचा विचार नाही केला, त्याने फक्त गार लागण्याचा विचार केला. कुणी, रेड्यानं. त्याला ओझ वाटेना गेलं, त्याला फक्त गार लागतंय ना मग बरं आहे. असं बऱ्याच भानगडी आहेत महाराज, थोड्या कुठं तरी गार लागतात
पारमार्थिक विचारानं इथं शुद्ध पवित्र परमार्थ जगताना पाहायला सापडतायत. हे प्रसिद्ध सापडतायत. हे प्रसिद्ध आहे पनवेल आपलं. त्याचबरोबर अजून एका कामासाठी पनवेल आपलं. त्याचबरोबर अजून एका कामासाठी प्रसिद्ध आहे पनवेल. साठी प्रसिद्ध आहे पनवेल. इथं जेल मोठं आहे जेल. इथं जेल मोठं आहे जेल. बरेचसे महाराष्ट्रातले वॉन्टेड असे गुन्हेगाराचा दिवस आहे. काहीतरी चांगलं व्हावं म्हणून कदाचित आपल्याकडे काहीतरी याचना करेल म्हणून 1 जानेवारीच्या दिवशी सकाळी सकाळी ते जेलर साहेब जेलमध्ये गेले महाराज. जेलमध्ये सकाळी ते जेलर साहेब जेलमध्ये गेले महाराज. जेलमध्ये आता जेलर आलेत म्हणल्यावर सगळ्या कैद्याला बोलवलं. सगळं लिहा. आणि त्या माझ्याकडे काही कागद समोर आले. त्यातला पहिला कागद जेलर साहेबांनी उचलला. 8:30 वाजले होते. पहिला कागद उचलला आणि वाचायला सुरुवात केली. पहिल्या कैद्याने लिहिलं होतं कळावे जेलर साहेब. त्याने काय लिहिलं होतं? कळावे जेलर साहेब. 2024 वर्ष आमच्या जीवनामध्ये घातक होतं. आमच्याकडून कळत न कळत गुन्हा घडलेला आहे. त्याची शिक्षा भोगण्याकरता आम्हाला इथं आणलेलं आहे. आम्ही शिक्षा भोगतो आहोत. पण शिक्षा भोगत असताना ज्या व्यवस्था आम्हाला या जेलरमध्ये दिल्या जातात त्या व्यवस्थेची कमतरता आहे. काय कमतरता आहे? काही नाही. सकाळी उठल्याबरोबर आम्हाला जो चहा मिळतो ना त्या चहामध्ये साखर नसते. कृपा करून साखरेचा चहा आम्हाला मिळावा. आजच्या दिवसापासून मिळावा. कळावे आपला कैदी. कोण लिहिलंय? कैद्याने लिहिलंय. काय लिहिलंय? चहा. चहा साखरेचा चहा मिळावा म्हणून त्याने खाली लिहिलाय कळावे आपला कैदी. लगेच त्याला पुढे बोलवलं. अंमलबजावणी झाली. आनंदानं उड्या मारत गेला महाराज. दुसरी चिठ्ठी लगेच उचलली. आता महिना नाही सांगत मी तुम्हाला सगळा. त्याने लिहिलं होतं साहेब चहा खूप चांगला मिळतो. मला घरी जसा मिळायचा तसा मिळतो. पण चहा बरोबर मला पोहे खाण्याची सवय आहे. जरा चहा बरोबर पोहे आले तर मला थोडंसं बरं वाटेल इथं राहायला अजून 2-4 वर्ष बरं वाटेल. आणि म्हणून कळावे आपला कैदी. तिसऱ्याने अजून असंच काहीतरी लिहिलं. चौथ्याने असंच काहीतरी लिहिलं. 10-5 चिठ्ठ्या सगळ्या वाचण्यात आल्या. ऐका सगळ्यात शेवटी एक चिठ्ठी आली होती. ती चिठ्ठी वाचली. माननीय महोदय जेलर साहेब काही नजर चुकीनं दुस्संगतीनं माझ्याकडून कळत न कळत एक गुन्हा घडला आणि त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून मला या ठिकाणी पाठवण्यात आलं. 1-2 वर्ष झाले या ठिकाणी मी शिक्षा भोगतो आहे. पण मला आज उपरती झाली आहे आणि माझ्याकडून माझ्या भावी आयुष्यामध्ये कधीही कोणतीही चूक होणार नाही याच्याशी मी कटिबद्ध राहीन. फक्त मला या तुमच्या कैद्यातून मुक्त करण्यात यावं. कळावे आपला कैदी. ऐका पहिल्याने चहा मागितलाय. कोणी पोहे मागितले आहेत. खरं तुम्ही त्यांना शहाणं म्हणणार का? अरे जेलरने सांगितलंय आज 1 जानेवारी 2025 आहे. ज्याला जे मागायचं आहे ते मागा. आज तुमची इच्छा आम्ही पूर्ण करणार आहोत. त्या शेवटच्या कैद्याला कैद म्हणून कळाली म्हणून त्यानं त्या कैदेतून सुटण्याचा प्रयत्न केला. आज आपल्याला आपली बंधनच कळत नाहीयेत. आज आपल्याला आपल्या स्वतःचे दोषच कळत नाही. ज्या दिवशी आपल्याला आपल्या स्वतःचे दोष कळतील महाराज सांगतात माझे मज कळो येती अवगुण. माझे दोष ज्यावेळी मला कळून येतील ना त्या दिवशी परमार्थाची वाटचाल झालेली असेल. विठ्ठल पारमार्थिक जीवन जगत असताना या परमार्थामध्ये भगवत नामचिंतन हा मुख्य साधन आहे. आणि ते भगवंताचं नामचिंतन मन माझे केशवा काबा न घे. हे मन तुझं देवा नाव घेत नाही. आता पुन्हा 2 शंका आहेत त्याच्यावर. ऐका 2 शंका आहेत. मन नाव घेणं देवाचं नाव घेणं हे काम मनाचं आहे का? नाव घेणं म्हणजे बोलणं. विठ्ठल 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 असं म्हटलं म्हणजे ते नाव घेणं आहे. मग देवाचं नाव घेणं हे काम मनाचं आहे का जिभेचं आहे? बोला की जरा. जिभेचं आहे. बोलणं हे काम जिभेचं आहे. मग काम एकाच आणि तक्रार दुसऱ्या विषयी असं का? काम जर जिभेचं असेल वाणीचं असेल
तर वाणीविषयी तक्रार करायला पाहिजे होती, जिभेविषयी तक्रार करायला पाहिजे. पण नामदेवराय मनाविषयी तक्रार करताय. एक शंका. दुसरी शंका अशी आहे, मनाचा स्वभाव सांगत असताना ज्ञानोबाराय सांगतात, हे मन कसं आहे, देखिले गोडीची या ठाया सोखे. जिथं गोडी आहे तिथं मनाला जा म्हणावं लागत नाही. त्याचा स्वभाव आहे गोड आहे म्हटलं की तिथं ते आपोआप जातं. महाराज सांगावं लागत नाही त्याला, जातं ते. मनाचा स्वभाव जर गोडी आहे तिथं जात असेल तर मग अमृतापेक्षा देवाचं नाव गोड असूनही तुमचं मन ते नाव का घेत नाही. विठाला विठाला काम वाणीच आहे आणि तक्रार मनाविषयी चालत नाही, चालत नाही. पण नामदेवरायांनी ज्या अर्थी म्हटलंय त्या अर्थी काहीतरी तथ्य असलं पाहिजे. काहीतरी काम जरी वाणीचं असलं, जिभेचं असलं तरी तक्रार मनाविषयी आहे. व्यवहारात सुद्धा असंच घडतं. सध्या टीव्हीच्या समोर बसल्यावर एकच बातमी आहे, फेसबुक उघडलं की एकच बातमी आहे, दुसरी बातमीच नाही महाराज, दुसरी बातमीच नाही. काय होतं, काही प्रसंग असे घडतात, अनावधानानं काहीतरी गुन्हा घडतो आणि त्या गुन्ह्यामध्ये गुन्हा नोंदवायला पोलिसांनी जरा चालढकलपणा केला किंवा ती मागतात कोणाचा, त्याकडेच आहे. विठाला 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 बाहेर पडत नाही. ज्यांच्या ज्यांच्या मनातून आदेश आला त्या सगळ्यांनी म्हटलंय. पण अजूनही काही जणांच्या मनातून नाही आदेश आला, नाही म्हटलं. मनाने आदेश केला. खेरणे गावात 8व्या वर्षातला सप्ताह आहे, आळंदीचे महाराज आहेत, जायचंय कीर्तनाला. मनानं आदेश दिला म्हणून इथं आले, म्हणून इथं आले. इथं येऊन मंडपात बसले. पण मनानं सांगितलं आपल्याला फक्त 9 वाजता, बाकीच्याचा आपला काही संबंध नाही, तिकडं गुत्त दिलंय, आपण ताण घ्यायचा नाही असं मनानं सांगितलं. नाही म्हणत महाराज, वाचेतून मुखातून शब्द बाहेर पडत नाही. का? मन जोपर्यंत आदेश करत नाही तोपर्यंत कोणतंच इंद्रिय कार्य करत नाही, कोणतंच इंद्रिय. म्हणून ज्ञानोबारांनी किती गोड संगती लावलेली आहे. आवडे ते वृत्ती किरीटी आदी मनवणीची उठी, मग ते वाचा दिठी करासी. सोपी नाही प्रक्रिया ही, सहजासहजी होत नाही. पहिल्यांदा ती वृत्ती मनामध्ये प्रगट व्हावी लागते. महाराज हे मोठं ऑफिसर आहे, मन जागेवर बसतंय, जागेवर बसतंय, सगळ्याला पळवतंय, मोठं ऑफिसर आहे म्हणून. तर आता काय, हे सगळी ज्ञानेंद्रिय वगैरे सगळी एकाच ठिकाणी आहेत. जी 5 ज्ञानेंद्रिय म्हटली ही 5ही ज्ञानेंद्रिय एका ठिकाणी आहेत. जवळजवळ सगळे मानेच्या वरतीच आहेत, जवळजवळ सगळी इंद्रिय मानेच्या वरती आहेत. पहा, डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ सगळी ज्ञानेंद्रिय वरतीच आहेत. हेड ऑफिस आहे, हेड ऑफिस. डोकं म्हणजे हेड ऑफिस आहे. म्हणून तर शासन सुद्धा सांगतंय, शीर सलामत तो शीर सलामत तो पगडी 50. 1000-2000चा दंड लावलाय महाराज शासनाने. कशाला? हेल्मेट सक्ती. बाकी काही होऊ द्या, कुठेही लागू द्या, फक्त डोकं शाबूत राहिलं पाहिजे. डोकं, कारण सगळी इंद्रिय तिथं राहतात. पण त्या इंद्रियांना सुद्धा कार्य प्रवृत्त करणं हे काम मनाचं आहे. हे मन जागेवर बसतंय आणि डोळ्याला म्हणते पळ, कानाला म्हणते जा, ऐक तिकडलं ऐक, सगळ्याला आदेश करणारं सगळं मन आहे. म्हणून पंचदशिकार सुद्धा सांगतात, मनोदशेंद्रियाध्यक्षम, 10 इंद्रियाचा मुख्य अध्यक्ष असणारं मन आहे. अगदी कानोबाराय महाराज सुद्धा सांगतात, मन हा राजा आहे, राजा या देहपुरीतला असणारा राजा आहे. मनोराजा एक देहपुरी, याचे नांद तू दोघे नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हा. या मनाची कृपा पारमार्थिक जीवनामध्ये खूप गरजेची आहे. मन प्रसन्न करावं, मनाची कृपा होण्याकरता हे मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन. हे सगळं मोक्ष बंधन सगळं मनावर आहे. आणि म्हणून त्या मनानं देवाचं नाव घ्यावं. म्हणून नामदेवराय भगवंताकडे तक्रार करतायत, मन माझे केशवा
का बा नघे. देवा तुझं अमृतापेक्षाही गोड नाव असताना सुद्धा हे मन तुझं नाव घेत नाही. पहिल्या शंकेचं उत्तर आहे मन मुख्य म्हणून मनाला उपदेश आहे. अमृतापेक्षा जर देवाचं नाव गोड असेल आणि मनाचा स्वभाव जर गोडी चाखणं जर असेल तर का घेत नाही. त्याचं उत्तर आहे का मन जिथं गोडी आहे तिथं जात का त्याला जिथं गोडी वाटते तिथं जात. जिथं गोडी आहे तिथं जात नाही. मनाचा विचित्र स्वभाव आहे. त्याला जिथं वाटते तिथं जात. त्याला जिथं वाटते. आता पुन्हा मनाचे 3 दोष सांगितले भगवद्गीतेमध्ये विस्तार आला याचा. सात्विक मन आहे, राजस मन आहे, तामस मन आहे. तमोगुणी वृत्तीनं बनलेलं जे मन आहे ना त्याला जिथं वाटतंय तिथं ते जात. असं त्या मनाला विचारलं अरे 3 दिवसाचा उत्सव आहे काय हरकत आहे. झोपण्यात काय आनंद आहे तुम्हाला काय माहिती. तमोगुणी वृत्ती आहे. रजोगुणी वृत्तीचं मन आहे. त्याला म्हटलं गावात सप्ताह चल. ते म्हटलं गावात सप्ताह काय उपयोग आहे त्याचा. चला जाऊ आपण. कुठं नाही सांगत. रजोगुणी वृत्तीचं मन. सत्वगुणी वृत्तीचं मन असेल तर ते आपोआप इथं येतं. एकटं येत नाही. सोबते 2-4 जणाला घेऊन येतं. चल आपल्या घरा गावातला सप्ताह आहे आपला उत्सव आहे गेलं पाहिजे आपण तिथं. माझा मुद्दा आहे हे मन गोडी आहे तिथं जात नाही. त्याला जिथं गोडी वाटते तिथं जातं. ऐका पारमार्थिक मंडळी आहोत बऱ्यापैकी मुंबईमध्ये निर्व्यसनी मंडळी आहेत. पण अजूनही काही जणांच्या डोक्यात काही जणांच्या आहे महाराज खिशामध्ये तंबाखू. काय गोड आहे बरं त्याच्यामध्ये. तंबाखू खाणाऱ्याला उगा एकांतात नेऊन विचार कसं काय तंबाखू खाता काय गोड काय आतापर्यंत किती पचवली. बरं समजा जर तंबाखू गोड वाटत असेल तर मग पाहुणे आले वारकरी आले नाही साखर मग टाका एखादी पुडी चहामध्ये. काय हरकत आहे का टाकायला. म्हणून मनाला गोड आहे तिथं जात नाही. त्याला जे गोड वाटतंय तिथं ते जात. गोड वाटतंय तिथं जाते. म्हणून नामदेवराय सांगतायत त्याला गोड वाटावं नाही. जे वास्तवात गोड आहे जे स्वरूपानं गोड आहे पवित्र आहे अशा ठिकाणी मन जावं. आणि भगवंताचं नाव नुसतं गोड नाही. अमृत जयास फिके पुढे अमृत जयास फिके पुढे करत हो जीवे गोड 3 अक्षरा करत हो अमृत दयाचा भिगे अमृत दयाचा भिगे देवाचं नाव इतकं गोड आहे की त्या गोडी पुढे अमृताची गोडी फिके. अमृत जयास फिके पुढे. आता काही काही प्रमाण मनोहर भाऊ असे आहेत की ते प्रमाण चिंतनाला घेत असताना थोडं शंका येते मनामध्ये. आता संतांनी मांडलंय शब्द प्रमाण आहे आपला त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे आपण ते मान्य करू. पण खरं सांगा अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे याचा अनुभव आपल्याला आहे का. बरं देवाचं नाव आपण घेत नाही का. एवढे काय हिरण्यकश्यपूच्या कुळातले आपण नाही. कधीतरी चालूच आहे ना आपलं. कोण 11 माळा ओढतंय कोण 1 ओढतंय कोण कीर्तनात आल्यावर का होईना पण विठ्ठल विठ्ठल म्हणतंय. नाही काय जमलं तर फोनवरती आपण हबप आहोत हे सांगण्याकरता रामकृष्ण हरी एवढं तरी म्हणावं. एवढं तरी आपलं राम फोन आला आहे का त्याचा पुढचा रामकृष्ण हरी म्हणून पुढच्याला वाटते लागला वाटतं महाराजाला असू द्या. त्या निमित्तानं का होईना पण ते देवाचं नाव मुखाला यावं. येतंय आपल्या नाही असं नाही. देवाचं नाव काही अंश आपण मुखाला घेतोय सुद्धा. पण त्या आता अमृताची गोडी काय कोणी चाखलेली नाही. काय असं इथं कुठं काही नाही मध्ये अमृत प्यालेलं नाही कोणी. चोपदार नाही अमृत तुल्य पिलंय. अमृत तुल्य ते पिलंय. अमृत कुठं पिलंय महाराज आपण. कारण अमृत स्वर्गात आहे आणि स्वर्गात जाऊन अमृत प्यायचं असेल तर म्हणजे मरावं लागतं.
स्वर्गात जायचं म्हटल्यावर मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वर्गात जाऊन अमृत प्यायचं म्हटलं तर मरावं लागतं. आपण तर जिवंत आहोत. अमृताची गोडी इथं कोणालाच नाहीये. पण ऐका, ज्याने अमृत प्राशन केलंय ते स्वर्गातले देव या भगवन नामाच्या अपेक्षेनं जर देवाकडे वशिला लावत असतील, वशिला स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म कशाला, मृत्यूलोकात जन्म कशाला, उभं राहायचं निवडणुकीला. काय कारण, नारायण नामे भोजनमुखीचा हा देव देव इच्छिताती पाहे. स्वर्गातले देव अपेक्षा करतायत जे स्वतः अमृत प्यालेत, पण त्यांना भगवन नामाच्या अमृताची अपेक्षा आहे. म्हणून ते जर भगवन नामाच्या अमृताकरता मृत्यू लोकाची अपेक्षा करत असतील तर नक्कीच स्वर्गातल्या अमृतापेक्षा नामामृत श्रेष्ठ आहे. विठ्ठल गोड आहे, नाम गोड, नाम गोड. पुढे कोड सकळ ही जीवे गोड. तीन अक्षराचा रस अमृत जयास. एके पुढे गोड तुझे नाम विठोबा आवडले मज. तुझे उच्चारिता मना येत असेल. देवाचं नाव गोड आहे महाराज. किती गोड आहे, मी एक नेहमी कोटी करत असतो. ऐका, देवाचं नाव इतकं गोड आहे, इतकं गोड आहे की ते नाव जर गोड नाव जर घेतलं तर माणसाचं मरण मरतं, एवढं ते गोड आहे. ऐका, विषयातली गोडी सेवन केली तर माणसाचं मरण लवकर येतं शुगरच्या माध्यमातून. विषयातली गोडी सेवन केली तर माणसाचं मरण लवकर येतं, शुगर होते, डायबिटीज होतं, मरतय माणूस. पण देवाचं गोड नाव घेतलं तर येणार मरण मरतं, एवढी ताकद देवाच्या गणामात आहे. देवाचं नाव गोड आहे. विठ्ठल म्हणावं. अहो, आज संशोधन केलंय, दुसऱ्या देशातल्या शास्त्रज्ञांनी आज संशोधन केलंय, विठ्ठल नाम घेतल्यानंतर हृदया विकार टळतो, हार्ट अटॅक येत नाही. कारण आजही तुम्ही पहा, विठ्ठल उच्चार करा, हृदयात त्याचे ध्वनिकंप उठतात. हृदयामध्ये आपलं हृदय कंपन पावतं. परिणामतः एखादी नस दबली असेल तर ती मोकळी होते. म्हणून तर म्हणा विठ्ठल विठ्ठल ठला विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. देवाचं नाव गोड आहे, अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे. मग ते नाव माझं मन घेत नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा न घे. का घेत नाही सांगा देवा, सांगा. सांग पंढरीराया काय करूया, सांग पंढरीराया काय करूया, सांग पंढरीराया काय करूया, सांग पंढरीराया काय करूया. हो सांग पंढरीराया काय करूया, सांग पंढरीराया काय करूया, सांग पंढरीराया करूया, सांग पंढरीराया काय करूया. सांगा पंढरीराया काय करू हे पंढरीराया. कारण ज्याच्याकडे याचना करायची त्याला असं सामान्य म्हणून चालत नाही. राया तो राजा आहे, राजा पंढरपूरचा तो राजा आहे. म्हणून राजा नाही नाही, पंढरपूर पाटणेगा महाराजा सार्वभौम. सार्वभौम राजा आहे तो, पंढरपूरचा राजा आहे. म्हणून पंढरी राया काय करू यासी, काय करू की या मनानं तुझं गोड असणारं नाव घ्यावं, नाव घ्यावं. उपाय सांगितलाय, एक काम करा. काय? ध्यान करा, ध्यान करा. ध्यानानं तुम्हाला तुमचं मन स्थिर करता येतं. स्थिर
पण आता वारकरी संप्रदायामध्ये ध्यानाची उपासना बहुतेक गौण मानली संप्रदायामध्ये गौण इतर उपासनेमध्ये ध्यान मानलंय योगशास्त्रामध्ये तर ध्यान साधनाचं मानलेली आहे काही मंडळी सकाळी उठतात ध्यानालाही बसतात सांगू का अनधिकारी व्यक्ती जर ध्यानाला बसला तर पूजनीय आमचे गुरुवर्य घुले बाबा आम्हाला सांगायचे विठ्ठल बाबा घुले सांगायचे अनधिकारी व्यक्ती जर ध्यानाला बसला तर त्याच्या चित्तात पिराचा उरूस भरतो मोठ्याची वाक्यात नीट ऐका हा पिराचा उरूस भरतो काही मनात यायला लागतं महाराज अनधिकारी व्यक्ती म्हणून पारमार्थिक दशेमध्ये जीवन जगण्याकरता सुद्धा अधिकार संपन्न आहे कुणी उठावं असं चालत नाही अहो साधा विचार आहे गुरुवर्यांच्या मुखातून आपणही बऱ्याच वेळेला ऐकलेला आहे मतदान करायचं तर अधिकार आहे लग्न करायचं तर अधिकार आहे इथं तर परमार्थ करायचा आहे मोक्ष स्वरूपाला प्राप्त व्हायचंय भगवत प्राप्ती करून घ्यायचे अधिकार आहे त्या अधिकाराचा विचार करावा लागतो आपल्याला आणि म्हणून सर्वसामान्याला हा भक्तीचा अधिकार मिळवून देण्याकरता संतांनी जो मार्ग स्वीकारलाय भगवत प्राप्तीचं साधन करून देण्याकरता मार्ग स्वीकारलाय तो भक्तीचा आहे म्हणून भक्तिपंथ बहु सोपा इतरापेक्षा सगळ्यांनी या सकळासी येथे काही नाही भगवान परमात्म्याचं ध्यान करायला एखादा व्यक्ती बसला तर तो भगवान त्याच्या ध्यानात येईलच शक्यता कमी आहे दुसरंच काहीतरी यायला लागतं विभिन्न काहीतरी विचित्र वाटायला लागतं मग एक काम करा तो भगवान परमात्मा असा सहजासहजी सापडणार नाही म्हणून निळोबारांनी एके ठिकाणी म्हटलंय एकलिया भाव बळे कै सापडे तो काळे वैष्णवाच्या मेळे उभा ठाके एकत्र यावं सगळ्यांनी आणि त्या परमात्म्याचं ध्यान करावं म्हणजे त्याचं भजन करावं भजन करायला लागलं की माणसाची बाहेर जाणारी वृत्ती विषयाकडे जाणारी वृत्ती आपोआप स्थिर होते एरवी जर तुम्हाला असं म्हटलं 1.5-2 तास बसा एका ठिकाणी एरवी कुठं बसतात माणसं पैसे देऊन बसत नाही येतात तिकडून बसण्याकरता पण मग बाहेरच गप्पा मारत बसतात कळलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं ते पण इथं अगदी आपल्या स्वतःचं पेट्रोल डिझेल सीएनजी खर्च करून इथं येऊन आपण बसलो भजनामध्ये तल्लीन झालो वेळ कळत नाही कसा झाला वेळ कळत नाही म्हणून ही जी पारमार्थिक साधना आहे ध्यान करा ज्या रूपाचं ध्यान करा म्हणून तुम्ही सांगताय पण काय करू देवा का रूप ध्यानासी नये तुझे तुझं रूप सुद्धा ध्यान करण्याकरता चित्तामध्ये येत नाही सांगा पंढरीराया काय करू यासी एक काम करा नाही ना रूप ध्यानात येत तुम्हाला नाही ना तुमचं ध्यान लागत एक काम करा कीर्तनात जाऊन बसा कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन हे गुंतले विषय सुखे काय कळत नाही महाराज 7 ते 9 कीर्तन झाली तरी माणसं जांभळ्या देते तरी जांभळ्या देतात माणसं का कारण काय महाराज आता ती झोप कशी आहे काय आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल जिथं आपला उद्धार होणार आहे महाराज तिथंच प्रतिबंध करते विठ्ठला साधन करू लागलो आणि ते साधन योग्य आहे अचूक आहे बिनचूक आहे कधी समजायचं विरोध वाढला की समजायचं आपली साधना योग्य दिशेनं चालली आहे विरोध वाढला की नाहीतर एखादा परमार्थाला लागला आणि लोक म्हणायला लागले काय त्याच्यामध्ये हे काय आपली परंपरा आहे का आमच्या कुळी नव्हती आहे असं म्हणायला लागला की समजायचं आपलं बरोबर आहे जर सहकार्य करणारे भेटले अरे काहीतरी गडबड आहे कीर्तनात येऊन बसलं रे बसलं एरवी अगदी तोंड धुवून येणारी माणसं सुद्धा पण झोप बरोबर इथंच लागते कीर्तनी बैसता निद्रे नागवले मन हे गुंतले विषय सुखे विषय सुखामध्ये हे मन गुंतलेलं आहे त्यामुळे तुमचं ध्यान होत नाही कीर्तनामध्ये मन स्थिर होत नाही मग काय करू आम्ही सांगा म्हणून नामदेवराय भगवंताकडे याचना करतायत भगवंताचं एकदा गोड नामचिंतन करू आणि मग नामदेवरायांनी जो शेवटचा उपाय सांगितलाय आपण त्याचा थोडा विचार करू विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
विठोबार कुमाई विठोबार कुमार 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 विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई मृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबा न घे सांगा पंढरीराया काय करूयासी का रूप ध्यानासी नये तुझे परमार्थातली अडचण परमार्थातला प्रतिबंध दूर व्हावा म्हणून तो नामदेवराय भगवंताकडे याचना करतायत. सांगा पंढरी राया कोणाकडे जाऊन विचारावी अडचण ज्याच्याकडे दूर करण्याचं सामर्थ्य आहे त्याच्याकडे. जो कधी वारीलाच गेला नाही त्याला विचारायला वारी कशी करावं. जो गेलाच नाही कधी उलट जाणाऱ्याला त्याने प्रतिबंध केलाय काय करता जाऊ मजा करू इकडंच काय तिकडं त्याला विचारू नये. विचारावं परमार्थातली अडचण विचारावी पण जो दूर करण्याची ताकद आहे त्याला विचारावी. नामदेवराय सांगतात सांगा देवा पंढरी आया सांगा काय करू यासी का रूप ध्यानासी नये तुझे. ध्यान करा येत नाही कीर्तनात बसा निद्रे नागविले मन परमात्म्याच्या चरणावर स्थिर करा विषयी गुंतले. मग तुम्हाला जर कीर्तनामधून हे विषयातलं मन बाहेर काढायचं असेल निद्रेला जर तुम्हाला दूर लोटायचं असेल तर हरिकथेचं श्रवण करावं लागेल आणि ती हरिकथा कोणाच्या मुखातून श्रवण करावी हा नियम नामदेवरायांनी त्या काळात सांगून दिलाय शेवटच्या चरणात. हरिदास गर्जते हरि नाम जाती हरिदास गर्जते हरि नाम जाती हरिदास गर्जते हरि नाम नये माझे चित्ते नाम म्हणे नये माझे चित्ते नाम म्हणे सांग पंढरी राया काय करूया सांग पंढरी राया काय करूया रूप ध्यानासी नये तुझे का रूप
हरिदास गर्जती. हे गर्जना करणारे कोण आहेत? हरिदास. गर्जती काय गर्जना करतायत? हरिनामाच्या. हरिदासाने गर्जना करावी, पण कशाची? कवितेची कवितेची नाही. उगं गाणं जरा बरं वाटलं बसतंय विषयाला म्हणून गा. म्हणून मी म्हटलं नामदेवरायांनी त्या काळात गर्जना केली आहे, कदाचित पुढे हे व्हायरस घुसत. म्हणून नामदेवराय त्या काळात म्हणतायत कीर्तन श्रवण करा, कथा श्रवण करा, पण कोणाच्या मुखातून? हरिदासा मुखे हरिकथा. ज्याच्या मुखातून हरिकथा श्रवण करायची तो हरिदास असावा. हरिदास पाहिजे. भगवंताचं दास्यत्व स्वीकारावं किंवा त्याचे शब्द संबोधन करा. हरीनं त्याचं दास्यत्व स्वीकारावं असा तो हरिदास. त्यांच्या मुखातून हरिकथा श्रवण करा, हरिकथा श्रवण करा. पण नामदेवराय सांगतात काय करू? नये माझ्या चित्ती नामा म्हणे. ते सुद्धा माझं चित्त स्वीकारायला तयार नाहीत. म्हणून परमार्थामध्ये भगवंतानेच आपलं सहकार्य करावं. सांगा पंढरी राया काय करू यासी, का रूप ध्यानासी नये तुझे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली भगवान श्री मंजेश्वराच्या पवित्र दरबारामध्ये
गेले 7 वर्ष पूर्णत्वास झाले. आता हे 8व्या वर्षाचा प्रारंभ आणि त्यातली आजची पहिल्या दिवसाची संकीर्तन सेवा आपल्या समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ, वारकरी मंडळीच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं सद्भाग्य आज माझ्या वाट्याला लाभलेलं आहे. आजचं या सेवेचं सर्व मान ज्यांनी स्वीकारला, आपल्या गावचे वारकरी कोंडीराम भाऊ यांनी तो स्वीकारला आणि त्या निमित्तानं आज पनवेलमधल्या सगळ्या परिसरातल्या मंडळींचं अगदी माझी जातीचे मज भेटो कोणी अशी मृदंग वादक साथ करणारे असावेत. नाही तर मग साथ संगत नसली की मग साथ येते, साथ येते, मजा येत नाही. पण अगदी सुंदर अशी साथ संगत, उत्तम प्रतीचे गायक, अगदी जिथं जे प्रमाण हवं आहे, जशी चाल हवी आहे, समर्पक अशा प्रकारची चाल. फक्त एक जरा उणीव मला जाणवली. पहिला दिवस आहे, सांगणं माझं कर्तव्य आहे, बदल केलात तर धन्य आहे. आज आपण पूर्ण पंचक्रोशी पनवेल परिसर परमार्थानं ढवळून निघालेला आहे. मी शब्दप्रयोग व्यवस्थित वापरला आहे. ढवळणं वेगळं आणि ढवळणं वेगळं. हरिनामी ढवळिले जग, ढवळिले नाही. आज पनवेल परिसरामध्ये एवढे मोठे मोठे उत्सव सुरू आहेत महाराज, मोठे उत्सव सुरू आहेत. जे या माऊली असतील, वैकुंठवासी गुरुवर्य माऊली असतील, भाऊंची कृपा तर आहेच आहे, सावळाराम बाबा आहेत, आधी त्यांचे पुत्र वासुदेव महाराज, आदी या मंडळींनी आपलं जीवन खर्च केलं आहे आणि परमार्थ आपल्या रोमात मातीत कणात रुजवलाय. रुजलाय तो परमार्थ. मला थोडीशी जरा खेदजनक बाब एवढीच वाटली आहे. मंडप सुंदर आहे, मंडप खूप सुंदर आहे, स्टेज त्याहीपेक्षा चांगला आहे. मग मस्त आधी पांडुरंगाचाच आपल्या गंध लागलेला आहे. असं सगळं वातावरण आहे, सिस्टम चांगली आहे. गरम होऊ नये म्हणून अगदी मोठे मोठे कूलर लावले आहेत. अतिशय सुंदर वातावरण आहे. त्याचबरोबर इथं पारायणसुद्धा तेवढ्याच वजनामध्ये, तेवढ्याच ताकदीचं होतं आहे. पारायण नेतृत्व करणारे आपले रामदास बाबा आणि आमचे गुरुबंधू गुरुदास महाराज, गुरुनाथ महाराज, ते स्वतः व्यासपीठ चालवत आहेत. मला वाटतं तुम्ही इथं पाठही घेताय, श्रीमद भगवद्गीतेचा पाठही या गावामध्ये होतोय. मला त्यांनी मगाशी सांगितलं, जवळजवळ महाराज 100-125 विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांची इथं 5, 6, 8, 10 गीतेचे अध्याय पाठ आहेत. गीतेचे संस्कृतचे 10 अध्याय पाठ असणारा इथं वर्ग आहे. फक्त मला खेद एवढीच वाटली, समजा हे टाळकरी जर गेले, हे जाणार आहेत, आपण सगळे जाणार आहोत एक दिवस, हे सगळे बुजुर्ग मंडळी जर गेले तर उद्या आपल्याला वाजवायचं कोणी? न्यायला कोण वाजवायचं? एक फळी चांगली आहे, माझ्या उजव्या हाताला टाळकरीची फळी चांगली आहे. उद्यापासून गावातले पंचक्रोशीतले तरुण मुलं, लहान लहान मुलं जी आहेत टाळ वाजवणारी, ती या फळीला उभी करा. अशा दोन्ही बाजू टाळकऱ्याच्या असाव्यात, टाळकऱ्याच्या. महाराज ही शोभा आहे आणि हे संप्रदायाचं वैभव आहे, वैभव आहे. भजनामध्ये टाळ असा वाजला पाहिजे. आमच्या स्वानंद सुखनवासी सद्गुरू जोग महाराजांच्या उत्सवाला आपण बरीचशी मंडळी, आत्माराम भाऊ वगैरे आपण आलेला आहात, पाहिलंय. टाळच कमी पडतात महाराज आम्हाला. वर्षाला 100 टाळ आणतो आम्ही, तरी टाळ कमीच पडतात. आमच्या फडावरती वाळवंटात आपण कीर्तनं पाहिलेली आहेत, पंढरपूरला वाळवंटात, हे टाळ प्रमाण ऐकू जात नाही त्यांना. काय महाराज म्हणतात ऐकू जात नाही, कारण माईक नसतो आमच्या फडावरती. पण तरी सुद्धा अगदी टाळ वाजला की त्या लय मध्ये तिकडे टाळ वाजला जातो. आणि मला वाटतं टाळा टाळी लोपला, अंगो अंगी मुराला, भोग भोगिताची ज्ञान गिळवणी गावा. या टाळामध्ये सामान्य ताकद नाही महाराज. हा टाळ विटाळ दूर करणार आहे. जीवनातला अंतःकरणाला लागलेला अहंकाराचा विटाळ आहे ना, हा दूर करणारा टाळ आहे. हाच टाळ जर वारकऱ्यानं उलटा केला तर, असा वाजवायचा, असा धरला तर डोकं फोडल महाराज एखाद्याचा. सामान्य नाहीये. आपण गावामध्ये उत्सव करताय, मला वाटतं 3.5 दिवसाच्या उत्सवामध्ये कार्यकर्ते, विशेषत्वानं खजिनदार लाखो रुपये खर्च करतात. मोठं अन्नदान आहे आपल्याकडं. पण ते सगळं करत असताना चांगले महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार आपण इथून पुढचे आहेत, सगळे आपण बोलवलेत. श्रवण करतोय, प्रबोधना करता करतोय का परिवर्तना करता करतोय? काय अपेक्षा काय आपल्याला? प्रबोधन नाही, परिवर्तन. बदल व्हावा.
सप्ताह झाल्यावर काल्याच्या दिवशी किमान गावातल्या 10 मंडळींनी म्हणावं जरा वाईट वागणं सोडून द्यावं आणि जरा माळ घालावा, जरा वारी करावा, जरा वाईट खाणं पिणं सोडावा. सोडलंय तसं बऱ्याच जणांनी काल बऱ्याच जणांनी सोडले, पण ऐका पिऊन सोडले. आजचा दिवस शेवटचा आहे, आजचा दिवस शेवटचा म्हणून मग सोडले. आता ते सोडलेलं कसं काय मानवते म्हणजे नाही आता उद्या नवीन पहाट, असं नाहीये. जो विकार आहे, जो दोष आहे, नको आहे ते जीवनातलं सोडावं आणि परिवर्तन आपल्यामध्ये व्हावं, बदल घडावा जीवनामध्ये. गळ्यात माळ घालत असताना आपली अंतःकरण वृत्ती आणि आज 8, 10, 20 वर्ष वारी केल्यानंतर जर त्या अंतःकरणात बदलच नाही झाला, काय उपयोगाचं आहे, काय उपयोगाचं आहे. म्हणून 8 वर्ष झाली उत्सव चालू आहे ना, चांगलं परिवर्तन आहे. पहा किती शांतता आहे. 9 वाजून गेला, 9ची वेळ दिली होती पण 15 मिनिट पुढे गेले. एकही जणाने अजून मला घड्याळ दाखवलं नाही. फॅड आले महाराज, आता काय घड्याळ नाही का काय नाही. थोडंसं जरा इकडं तिकडं झालं, सुरुवातीला उशीर झाला, पहिला दिवस आहे, हरिपाठ रंगला, नाही तर रंगतोच इथं, प्रश्नच नाही. सुंदर हरिपाठ करणारे आहेत, महिला मंडळ चांगलं हरिपाठ करत आहे, नाचून पावल्या खेळून. मग थोडं परिवर्तन व्हावं. गुरुनाथ महाराजांनी खूप अथक परिश्रम घेतलेत. 101 विद्यार्थ्यांना ते गीता पाठ शिकवतायत ना, मग आता त्या विद्यार्थ्यांना टाळही आला पाहिजे आणि ते विद्यार्थी असे बाजूला इकडे उभे राहावेत, असे या बाजूला विद्यार्थी उभे राहावेत, या बाजूला वयस्कर सगळी जाणकार मंडळी राहावेत आणि मग तो कीर्तनाचा उद्याचा आनंद तुम्ही स्वतः घ्या, एवढीच माझी अपेक्षा. तुकाराम 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 खाली कमरदा हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली रे गुरे वेडे वाकुळे होते नाही विठ्ठलीला अधिकार म्या बोला क्षमा अपराध महाराज तुम्ही आत्मावने ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम तुकाराम रामकृष्ण हरी. एकच मिनिट आपला या ठिकाणी घेतो. हॅलो 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 1 मिनिट आपला या ठिकाणी घेतो. आताच महाराजांच्या मधुरवाणीतून आपण जे कीर्तन श्रवण केलं, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, असं मधुर कीर्तन श्रवण केल्यानंतर माझी वाणी गोड लागेल नाही लागेल माहीत नाही, पण 1 मिनिट आपला या ठिकाणी घेतो. 10-12 वर्ष कथा कीर्तन अध्ययन करत असताना आयुर्वेदाचं अध्ययन मी बालेगु सदानंद बाबा तुंगारेश्वर पर्वत वसई यांच्याकडे करतो आणि ते करत असताना एक औषध मी स्वतः तयार केलेले, ते कोणत्याही कंपनीचं नाही. ज्यांचे कोणाचे गुडघे कंबर पाठ मणका वेदना होत असतील, दुखत असतील, त्यांच्याकरता ते औषध या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. 250 रुपये किंमत आहे. 1 महिना 1 बॉटल जाते. ज्यांना कोणाला लागत असेल, जिथं दुखतंय तिथं 8 ते 10 थेंब टाकायचे.